नमस्कार. आज आपण इन्स्टंट पद्धतीने रेडीमेड प्रीमिक्सचे मऊसूत गुलाबजाम बनवूया. जेव्हा वेळ कमी असेल, इतर कामे जास्त असतील, तेव्हा प्रीमिक्सचे गुलाबजाम नक्की बनवा. तुमचे काम खूप सोपे होईल. हे बनवताना कोणत्या चुका टाळाव्या हे पुढे सांगितले आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी गीट्सचे 200 ग्रॅमचे पॅकेट घेतले आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स मिळतात. तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊ शकता. गुलाबजामचे मिश्रण भिजवण्यासाठी अर्धा कप दूध घेतले आहे. हे थोडे थोडे करून घालूया. चमच्याने हलकेसे मिक्स करूया. दाबून मळू नये. दूध रूम टेम्परेचरवर आहे. थंड किंवा गरम घेऊ नये. गुलाबजाम बनवताना त्यावर क्रॅक्स येऊ नये. तेलात विरघळू नये. तेल किती गरम असावे, पाक आतपर्यंत मुरण्यासाठी काय करावे, हे सर्व स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. मिश्रण भिजवण्यासाठी दूध किंवा पाणी वापरू शकता. आता हे पातळ दिसत आहे, पण नंतर ते घट्ट होते, मऊसूत होते. मिश्रण भिजवले आहे. ह्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तोपर्यंत गुलाबजामसाठी पाक करूया. पाक करण्यासाठी साखर 3 कप, ही 600 ग्रॅम्स आहे. पाणी 2.25 कप, हे 650 मिलीलिटर आहे. हाय फ्लेमवर साखर विरघळून घेऊया. पाक करण्यासाठी पसरट व मोठी कढई घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक गुलाबजाममध्ये पाक आतपर्यंत मुरेल. कधीकधी गुलाबजामवर क्रॅक्स येतात. पाक आतपर्यंत मुरत नाही. गुलाबजामच्या आत गुठळी राहते किंवा तळताना गुलाबजाम फुटतात. हे सर्व टाळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साखर विरघळले आहे. केशरच्या 10 ते 15 काड्या. प्रीमिक्स असेल तरीही कधीकधी गुलाबजाम चुकतात, पण ह्या टिप्स वापरल्या तर गुलाबजाम चुकणार नाही. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता गॅसची फ्लेम लो करूया. 5 मिनिटे उकळून घेऊया. 5 मिनिटे झाली आहेत. पाक झाला की नाही ते बघूया. गुलाबजामसाठी एकतारी पाक करायचा नाही. हा पाक पातळच असतो. बोटाला पाक चिकटत आहे म्हणजेच पाक झाला आहे. ह्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर. गुलाबजामसाठी पाक तयार आहे. ह्यावर झाकण ठेवूया. त्यामुळे तो गरम राहील. आता मिश्रण बघूया. मिश्रणाने दूध शोषून घेतले आहे. हे पुन्हा एकदा हलक्या हाताने एकत्र करूया. मिश्रण दाबून मळू नये, पिठासारखे मळू नये. हे घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे दूध मिक्स करू शकता. त्यामुळे मिश्रण मऊसूत होते व गुलाबजामवर क्रॅक्स येत नाहीत. आता एका चमच्यात मिश्रण घेऊया. चमच्यामुळे गुलाबजाम एकसारखे होतात. हाताला तेल लावूया. मिश्रणाचा गोळा गोल करूया. ह्यावर एकही क्रॅक नसावा. गुलाबजामचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता. इथे आपण मोठ्या आकाराचे गुलाबजाम केले आहे. पीठ घट्ट असेल तर गुलाबजामवर क्रॅक्स येतात. गोळा तयार आहे. ह्यावर एकही क्रॅक नाही, कारण मिश्रण मऊसूत आहे. क्रॅक्स असतील तर गुलाबजाम फुटू शकतो. ह्या पद्धतीनेच गोळे करून घेऊया. आपण काही गोळे करून घेतले आहेत. उरलेले मिश्रण झाकून ठेवूया. सर्व गोळे केले तर ते सुकतात. तुम्ही सर्व गोळे केले तर त्यावर ओले सुती कापड घालावे. कढईत तेल गरम केले आहे. त्यात थोडेसे मिश्रण घालूया. मिश्रण तेलात विरघळले नाही म्हणजेच गुलाबजामही तेलात विरघळणार नाहीत. तेल असेच गरम पाहिजे. हे मध्यम गरम आहे, जास्त गरम नसावे. कढईत गुलाबजाम सोडूया. गॅसची फ्लेम लो आहे. नॉनस्टिक कढईमुळे गुलाबजाम कढईच्या तळाला चिकटत नाहीत व फुटत नाहीत. एकसारखा रंग येण्यासाठी गुलाबजाम सतत हलवावे, सावकाश हलवावे. हे तळण्यासाठी वेळ जास्त लागतो. गुलाबजाम फुटू नये म्हणून तेल हलवावे. तळून वर आले आहेत म्हणजेच हे आतून जाळीदार झाले आहेत. तेल जास्त घेतले आहे, त्यामुळे गुलाबजामला एकसारखा रंग येईल.
ते व्यवस्थित तळता येतील. तेल कमी गरम असेल तरीही गुलाबजाम तेलात विरघळतात. हे बनवायला इतके सोपे आहेत की तुम्ही सण समारंभ, वाढदिवस किंवा नैवेद्यासाठी टेन्शन न घेता सहज बनवू शकता. वेळही खूप कमी लागतो. रंग छान आला आहे. हे तळले आहेत. काढून घेऊया. पाकात घालूया. मिक्स करूया. पाक थोडासा गरम आहे. गुलाबजामही गरम असतानाच पाकात घालावे. सर्व गुलाबजाम तळून पाकात घालूया. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम पाकात घातले आहेत. थंड पाकात गुलाबजाम घालू नये. पाकाचे व गुलाबजामचे हे प्रमाण योग्य आहे. पाक गुलाबजाममध्ये मुरण्यासाठी 3 ते 4 तास असेच झाकून ठेवूया. 4 तास झाले आहेत. हे खूपच रसरशीत व मऊसूत झाले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे झाले आहेत. एकही गुलाबजाम फुटला नाही. एक गुलाबजाम तोडून बघूया. तुम्ही ह्या पद्धतीने केले तर तुमचेही गुलाबजाम असेच होतील. पाक आतपर्यंत मुरला आहे. तयार आहेत इन्स्टंट पद्धतीने प्रीमिक्सचे रसरशीत व मऊसूत गुलाबजाम. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.